निधी वाटपाच्या फायलींवर मी एकटा सही करत नाही, मुख्यमंत्री देखील सही करतात. निधी वाटपावर अजित पवार यांचं परखड मत. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला शरद पवारांची दांडी. बैठकीनंतर विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांची पत्रातून मागणी. पत्रावर पवारांनी स्वाक्षरी करणंही टाळलं. नऊ लाख महिलांनी उचलला नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचा बेकायदेशीर लाभ. महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांची माहिती. निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मंत्रालयातून मिळाला. गुन्ह्याची माहिती न दिल्यानं तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांच्या बैठकीत परवाना मिळाल्याची सूत्रांची माहिती. नवी मुंबई परिवहनच्या बसला भीषण आग. घणसोली डेपोमधील बसला आग. आगीमध्ये बस जळून खाक. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून सोलापुरात विवाहितेनं केली आत्महत्या. पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. नागपुरात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू तर आणखी 2 नव्या रुग्णांची नोंद. वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाक सैन्याची 8 महत्त्वाची ठिकाणं नेस्तनाबूत झाल्याची पाकचीच कबुली. ऑपरेशन सिंदूरबाबत पाक लष्कराच्या गोपनीय दस्तावेजांमधून माहिती उघड. पाकिस्तानची ड्रोन क्षमता ही भारताच्या तुलनेत प्रचंड कमकुवत. पाकला भारतीय सैन्यानं फक्त 8 तासातच उद्ध्वस्त केलं. सीडीएस अनिल चौहान यांचं मोठं विधान. युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला. पाण्याखाली स्फोटकं पेरून क्रिमियातील पूल दिला उडवून. आणि तब्बल 18 वर्षांनंतर बंगळुरूनं जिंकलं आयपीएलचं विजेतेपद. पंजाबचा 6 धावांनी केला पराभव.